तर मी इथे रेकॉर्डिंग स्टार्ट केली आणि आपण लेक्चरला करू इथे स्टार्ट. तर आपण काय पाहत होतो की रिॲक्ट जेएस पाहत होतो. काय पाहत होतो आपण इथे? रिॲक्ट जेएस. आता जो आज नवीन असेल त्यांनी लेक्चर कव्हर नसेल केले त्यांनी जाऊन मागचे लेक्चर कव्हर करा. ठीक आहे. तर मी एक शॉर्टकट मध्ये सांगतो की जसं की आपण काय करत होतो की लास्ट लेक्चर मध्ये आपण एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलं होतं आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर कुठे आपण राईट केलंय इथे. ठीक आहे ना. जसं की आपल्याला रिॲक्ट जेएस रन करायची. रिॲक्ट जेएस रन करण्यासाठी आपल्याला काही मॉड्यूलची गरज असते आणि ती मॉड्यूल कोण प्रोव्हाइड करतो आपल्याला? हा एक नोट जेएस नावाचा सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करतो. त्यानंतर आपण एक रिॲक्ट जेएस नावाचा फोल्डर क्रिएट केला होता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला बेसिक सीएमडी बद्दल सांगितलं. सीएमडीच्या 2-3-4 कमांड मी सांगितल्या आणि त्यानंतर तुम्हाला जे काय आपलं रिॲक्टचं ऍप्लिकेशन आहे ते कसं क्रिएट करायचं. ठीक आहे. इकडे लक्ष द्या, नंतर डिस्कस करू. ठीक आहे. ते आपण स्टेप पाहूया. ठीक आहे. आज जो नवीन असेल त्याला समजलं नसेल त्याला मी सांगतो. आता फर्स्ट आपण काय करू? ठीक आहे. फर्स्ट मी तुम्हाला एक ऑनलाईन मेंबर एक लक्ष द्या. ठीक आहे. एकदम स्लो जाऊ आपण. तर मी सिलेबस स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला एक सांगतो. जसे की काही जणांना समजलं नसेल की आता तुम्ही HTML शिकलात. ठीक आहे. काल पण सांगितलं होतं, आज पण सांगतो तुम्हाला. जसं की तुम्ही HTML शिकतात. HTML शिकायच्या टायमाला जसं की तुम्ही आज कलर प्रॉपर्टी शिकलात. काल काय शिकलात तुम्ही? कलर प्रॉपर्टी. त्यानंतर तुम्ही फॉन्ट प्रॉपर्टी शिकलात, टेक्स्ट प्रॉपर्टी शिकलात. बरोबर. आणि ह्या तुम्ही जी काय काल शिकलात त्याचं काय केलंय की पेजला तुम्ही काय दिलं? नाव दिलं. जसं की इथे मी तुम्ही नाव दिलं demo1.html. बरोबर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय शिकणार तुम्ही? की CSS च्या बॅकग्राऊंड प्रॉपर्टी शिकणार. मग त्यासाठी तुम्ही काय करता तिथे की तुम्ही एक असं काहीतरी पेजला नाव देतात की जसं की नाव देणार तुम्ही demo2.html आणि या फाईलमध्ये तुम्ही काय करतात? जेवढ्या काही बॅकग्राऊंडच्या प्रॉपर्टी आहेत ती शिकणार. त्यानंतर जे काही फ्लेक्स प्रॉपर्टी असतात फ्लेक्स प्रॉपर्टी, त्यानंतर शॅडो वगैरे काय काय जे प्रॉपर्टी असतात ते प्रॉपर्टी राईट करतात. म्हणजे इथे तुम्ही काय करतात? एखादा पॉइंट झाला की नवीन पेज बनवतात. बरोबर. मग त्याच प्रकारे रिॲक्ट जेएस मध्ये एखादा तुम्ही नवीन पॉइंट शिकायला गेलात. सपोज की रिॲक्ट जेएस मध्ये आपण आज कलर प्रॉपर्टी शिकणार. काल कलर प्रॉपर्टी शिकलो. ठीक आहे. मग कालसाठी आपण काय केलं होतं? एक ऍप किंवा फर्स्ट ऍप नावाचं काय केलं? एक ऍप बनवलं होतं. आज आपण काय शिकणार आहेत? फ्लेक्स प्रॉपर्टी. मग त्यासाठी आपण काय करणार? आज इथे सेकंड ऍप क्रिएट करणार. उद्या जाऊन आपण टेक्स्ट प्रॉपर्टी शिकलो तर त्यासाठी आपण काय करणार? थर्ड ऍप बनवणार. समजतंय तुम्हाला? ठीक आहे. मग त्याच प्रकारे काय करायचं? दररोज आपलं काय असेल? पॉइंट बदलला एक आपलं फाईल बदलली, पॉइंट बदलला आपली फाईल बदलली. ठीक आहे. आता मी आज काय करतो? आपलं डेस्कटॉपला मी काय करतो? एकदा CMD ला ओपन करून घेतो जो आपला फोल्डर आहे. जसं की फोल्डर कुठे आहे आपला? डेस्कटॉप मध्ये. कुठे? कोणता फोल्डर होता आपला? A to Z रिॲक्ट होता का? नुसता रिॲक्ट जेएस? A to Z रिॲक्ट होता आहे ना. त्या फोल्डरला मी इथे काय करतो? ओपन केल्यानंतर जसा हा वरचा ऍड्रेस बार आहे त्या ऍड्रेस बार वर मी क्लिक केलं. त्यातला जो काय पाथ आहे तो पाथ मी रिमूव्ह केला आणि ह्यामध्ये मी राईट केलं CMD. एंटर बटनावर क्लिक केलं. माझ्या पुढे एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली आणि या ब्लॅक स्क्रीन मध्ये असतात आपल्या कमांड्स. आता मी कमांड टाकतो. आज एक नवीन प्रोजेक्ट मी तयार करणार आहे. नवीन एक आहे ऍप क्रिएट करणार आहे. मग त्यासाठी आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे 4 कमांड आहेत. कशासाठी? की ऍप क्रिएट करण्यासाठी. फर्स्ट गो टू गुगल अँड सर्च व्हाईट ड्यू. त्यानंतर आपल्याला अशी एक कमांड भेटेल. ती कमांड आपण कॉपी करणार आणि पेस्ट करणार. त्यानंतर CD आपल्या ऍपचं नाव, त्यानंतर कोड पेज डॉट आणि प्रोजेक्ट रन करण्यासाठी npm रन ड्यू. हे पण कुणाला समजलं नसेल ह्या कमांड कुठून घ्यायच्या की जसं की तुम्ही व्हॉट्सअपला गेलात आणि व्हॉट्सअपला गेल्यानंतर मी ते एक URL पिन केली आहे. ठीक आहे. त्या URL काय करायचं? क्लिक करायचं. तुम्हाला ह्या URL मध्ये जाईल गिटहबच्या आणि गिटहबच्या URL ला दिसेल रिॲक्ट जेएस डे 1. आणि जसं तुम्ही इथे क्लिक करता इथे दिसतंय तुम्हाला एक Node.js सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची. त्यानंतर कमांड प्रॉम्प्ट मध्ये कसं कमांड ओपन करायच्या. इथे काय ओपन कमांड प्रॉम्प्ट काय करायचं? एक फोल्डर बनवायचा. इन क्लिक URL बार. हे अशा गोष्टी काय केलं तिथे राईट केलेलं आहे.
तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. त्यानंतर एडिटर कोणचं, पॅकेज मॅनेजर कोण आपला असतो, त्यानंतर आपल्याला रिॲक्टचे मॉड्यूल कसे इन्स्टॉल करायचे, तुम्हाला इथे कमांड दिसेल, कमांड कॉपी करा, पेस्ट करा. त्यानंतर इथे बघा क्रिएट प्रोजेक्ट. मग क्रिएट प्रोजेक्ट साठी काय, टू ओपन ब्राउझर अँड सर्च white.u, तिथे तुम्हाला अशी कमांड भेटेल, ती कमांड कॉपी अँड पेस्ट. त्यानंतर सिलेक्ट प्रोजेक्ट. मग सिलेक्ट प्रोजेक्ट साठी सीडी तुमचं ऍपचं नाव आणि प्रोजेक्ट स्टार्ट करण्यासाठी npm run due आहे ना इथे, तुम्ही इथे जाऊन पाहू शकता. ठीक आहे. आता मी काय करतो, एक नॉर्मली प्रोजेक्ट क्रिएट करतो. मग प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी फर्स्ट गुगलला आलो, इथे मी सर्च करणार. काय सर्च करणार मी इथे, सर्च करण्याआधी ज्यांनी आतापर्यंत एक पण ऍप क्रिएट नाही केलं, आतापर्यंत त्यांनी रिॲक्ट जेसचं ऍप रन पण नाही केलं, त्यांनी काय करायचं माहितीये, ही कमांड रन करायची. कोणती कमांड रन करायची, ही कमांड. तुम्हाला ही कमांड कुठे भेटेल, गिटहबला भेटून जाईल, जिथे मी आता सांगितलं होतं ते. आता मी ह्याच्या आधी भरपूर सारे ऍप बनवले, आता मी ही कमांड नाही टाकणार, दररोज टाकायची गरज नाही. ठीक आहे. मग आता ऍप क्रिएट करण्यासाठी गुगलला यायचं, गुगलला आल्यानंतर इथे सर्च करायचं. काय सर्च करणार तुम्ही, white.u. जसं तुम्ही असं सर्च करता, असं तुम्ही गुगलला टाईप करता, त्यानंतर तुमच्या पुढे एक अशी वेबसाईट दिसेल. इथली जी कमांड आहे ती कॉपी करायची आणि तुमच्या सीएमडी मध्ये जाऊन काय करणार तुम्ही, नॉर्मल पेस्ट करणार. केली मी ते पेस्ट, आणि पेस्ट केल्यानंतर थोडासा पेस्ट द्यायचा, आणि आपला कोणता ऍप आहे आज, सेकंड डॅश ऍप, आणि एंटर करायचं. जसं तुम्ही एंटर करता तुमच्या पीसी मध्ये असा इंटरफेस ओपन होईल. मी इथे काय येईल ऑप्शन, सिलेक्ट अ फ्रेमवर्क, ॲरो बटननी सिलेक्ट करायचं, रिॲक्ट, एंटर करायचं. त्यानंतर इथे सिलेक्ट करायचं जावास्क्रिप्ट, एंटर. इथे विचारेल इन्स्टॉल विथ npm अँड स्टार्ट नाव, एंटर करायचं. ठीक आहे. आता हा काय करतोय की आपल्यासाठी एक ऍप क्रिएट करतोय. कुठे ऍप क्रिएट करतोय, इथे बघा डेस्कटॉपच्या आतमध्ये A to Z रिॲक्ट नावाचा फोल्डर आहे, आणि त्या फोल्डरच्या आतमध्ये आपल्याला बनवतोय एक सेकंड ऍप. ठीक आहे. ठीक आहे. आणि हे कमांड टाकताना तुमच्या पीसीला काय पाहिजे, नेटवर्क कनेक्ट पाहिजे. ठीक आहे. नॉर्मल गोष्टी अशा तुम्ही ध्यानात ठेवायच्या. आता आज आपण जवळपास 3रा का 4था दिवस आहे. ठीक आहे. जशी तुमची नेटवर्कची स्पीड असेल तसं तुमचा हा काय होईल, ऍप क्रिएट होईल. थोडासा टाइम लागेल, ऍप क्रिएट. आणि तुमचं ऍप क्रिएट झाल्यानंतर इकडे लक्ष द्या, ऍप क्रिएट झाल्यानंतर तुमच्या पुढे असा इंटरफेस दिसेल. काय करायचं, Ctrl+C+Y करायचं, आणि हे मी एकदा स्क्रीनला करतो क्लिअर. स्क्रीनला क्लिअर केल्यानंतर आता इकडे बघू, आपण ही कमांड रन केली. त्यानंतर काय, सीडी आणि आपल्या ऍपचं नाव, सीएमडी मध्ये आलो, सीडी सेकंड डॅश ऍप, आणि एंटर करायचं. झालं एंटर. त्यानंतर थर्ड कमांड काय आपली, कोड पेस्ट डॉट. आता हे कोड पेस्ट डॉट कशासाठी, की जे आपले VS कोड आहे ते VS कोड ओपन करण्यासाठी. सिंपल मी कोड पेस्ट डॉट राईट केली इथे. झाले आपले इथे VS कोड रन. त्यानंतर लास्ट कमांड आपली प्रोजेक्ट रन करण्यासाठी कमांड आहे. मग मी कमांड कुठे राईट करतो, आपल्या सीएमडी मध्ये, npm run due, आणि एंटर. ह्या 4 कमांड तुमच्या काय पाहिजे, पाठ पाहिजे. काय पाहिजे तुमच्या ह्या 4 कमांड, पाठ पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक वेळी तुम्ही गुगलला नाही जाऊ शकणार, बरोबर ना. प्रत्येक वेळी तुम्ही इकडे जाऊन पाहू शकणार नाही, कॉपी पेस्ट. ह्या कमांड 4 बेसिकली पाठ करायचा. ओके. जसे मी ही कमांड टाकली, आपला प्रोजेक्ट रन झाला, आणि एक URL आली आपल्याला, ही URL मी काय करतो, कॉपी करतो, आणि ब्राउझरला जाऊन मी काय करतो, इथे सेंड करतो. जसं ब्राउझरला आलो आणि इथेच मी काय करतो, URL पेस्ट करतो. झालं, इथे आपलं ऍप शो झालं. आता आपलं काम झालं VS कोड मध्ये. मग मी इथे VS कोड मध्ये आलो, आणि VS कोड मध्ये पाहू शकतात की आपल्याला इथे मल्टिपल फाईल शो झाल्या तिथे. ठीक आहे. काल तुम्हाला सांगितलं होतं, नोड मॉड्यूल्स म्हणजे काय, आपलं गोडाऊन, पब्लिक फोल्डर मध्ये आपले इमेज, आणि जो काय आपला प्रोजेक्ट असतो तो असतो आपला SRC मध्ये. मग इथे काही चेंजेस नाही करायचे, SRC मध्ये यायचं, आणि डायरेक्ट आपलं पुढे जायचं app.jss मध्ये. आणि app.jss मध्ये जेवढा काही कोड आहे
तो कोड सगळा मी करतो इथे रिमूव्ह केला. रिमूव्ह जसा मी रिमूव्ह केला कोड आणि मी ब्राउझरला आलो. कुठे ब्राउझर माझं इथे ब्राउझर आणि इथे मी रिफ्रेश केलं. काय झालं? व्हाईट स्क्रीन दिसते. ठीक आहे. मग जो आपला app.jss फाईल आहे त्या फाईल मध्ये मी काय करतो आता एक नॉर्मल कोड राईट करतो. जसं की एक नॉर्मल फंक्शन तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं. फंक्शन म्हणजे दोन टाईपचे फंक्शन असतात. एक कोणतं फंक्शन असतं? सॉरी, दोन टाईपचे मॉड्यूल असतात. किती टाईपचे? एक क्लास बेस मॉड्यूल आणि सेकंड फंक्शन बेस मॉड्यूल. मग इथे काय करायचं? एक फंक्शन बनवायचं. मी इथे एक फंक्शन बनवलं. त्या फंक्शनला नाव देतो मी ऍप. ठीक आहे. आणि जो हा ऍप नावाचा फंक्शन आहे ना, तो ऍप नावाचा फंक्शन एक रिटर्न करेल. ठीक आहे. इथे मी रिटर्न राईट करतो. ऍप नावाचं फंक्शन रिटर्न करेल. काय रिटर्न करेल? की सपोज मी इथे h1 राईट करतो. ठीक आहे. जो ऍप नावाचा फंक्शन आहे तो ऍप नावाचा फंक्शन काय करेल? इथे रिटर्न करेल. इथे मी React.js राईट केले. ठीक आहे. झाला कोड आपला. त्यानंतर जो आपण हा ऍप नावाचा कंपोनंट बनवला आहे, कंपोनंट म्हणजेच आपलं पेज असतं, त्याला काय करायला लागतं? ते एक्सपोर्ट करायला लागतं. म्हणजे पाठवून द्यायला लागतं आपल्याला की आउटपुट पेजला हे झालं पाहिजे, आपल्याला शो झालं पाहिजे. मग त्यासाठी एक लाईन राईट करायला लागते. जसं की लाईन राईट करायला लागेल ते आपल्याला एक्सपोर्ट डिफॉल्ट, आणि इथे काय करायला लागेल? डिफॉल्ट झालं. मग बघा आउटपुट पेजला गेलात आणि इथे मी रिफ्रेश केलं, आलं इथे React.js. समजतंय? आता ही ब्लॅक स्क्रीन काय आहे? ही लाईन का आली? याचं रिझन एकच आहे. आपल्याकडे दोन फाईल आहेत. एक app.css फाईल आहे आणि त्यात एक index.css फाईल. आता जी index.css फाईल आहे त्या फाईल मधून मी करतो सगळा CSS रिमूव्ह. ओके. आणि app.css फाईल आहे त्यामधून पण मी अख्खा कोड काय केला? ओके. मग जी आपली ही app.css फाईल आहे त्या फाईलला मला करायची कनेक्ट. मग कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करत होतात की HTML मध्ये लिंक टॅगनी लिंक करत होतात. ह्यामध्ये काय करायचं माहितीये की इथे राईट करायचं इम्पोर्ट. काय करायचं इथे? आणि इथे डबल कोड मध्ये सांगायची कोणती फाईल इम्पोर्ट करायची की आम्हाला ./ का डबल ./ असेल का डायरेक्ट // app.css झाली फाईल कनेक्ट. इथे जसं आपण HTML मध्ये करत होतो त्याच प्रकारे इथे कनेक्ट करण्यासाठी इम्पोर्ट आणि आपलं डॉट देऊन फाईलचं नाव राईट. जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे मी रिफ्रेश केलं, आलं इथे React.js. आणि आता मी app.css मध्ये जाऊन काय करतो? थोडीशी डिझाईन करण्याचा प्रयत्न करतो. जसं की h1 टार्गेट केला आणि h1 चा कलर मी इथे करतो सपोज रेड कलर केला. आउटपुट पेजला गेलो आणि इथे मी रिफ्रेश करून चेक करतो, झाला इथे आपला रेड कलर. ठीक आहे. जसं की ठीक आहे, जसं की मी app.js मध्ये, ठीक आहे, पॉईंट समजून घ्या बरं का, तुम्हाला समजलंय आता. आपलं app.js म्हणजे काय की त्यामध्ये एक कंपोनंट असतं. कंपोनंट म्हणजे काय? आपलं पेज असतं. ठीक आहे. जसं आपलं ऍप नावाचं कंपोनंट आहे त्याच प्रकारे मी इथे काय करतो माहितीये SRC मध्ये अजून एक बनवतो. जसं की त्याला नाव देतो मी about.jsx. ओके. जसं आपण हा app.jss मध्ये कोड केलाय ना त्याच प्रकारे मी इथे पण कोड करतो. जसं की एक मी काय करतो? फंक्शन बेस मॉड्यूल बनवतो. जसं की फंक्शन, त्या फंक्शनचं नाव असेल about. आणि हा फंक्शन रिटर्न काय करेल माहितीये की हा फंक्शन रिटर्न करेल एक h1. काय रिटर्न करेन? हा h1. आणि इथे बोलल, मी इथे बोलतो आय एम अबाउट स्क्रीन. हा फंक्शन रिटर्न काय करतोय? आय एम अबाउट h1 मध्ये रिटर्न करतोय. जसं आपण app.js मध्ये ते ऍपला पाठवून दिलं आपल्या आउटपुट स्क्रीनला दिसण्यासाठी, त्याच पद्धतीने काय करायचे की ह्या पेजला पण अबाउट पेज पण आपलं आउटपुट पेजला दिसलं पाहिजे.
मग त्या ह्याला बी पाठवून देऊ. पाठवून देण्यासाठी एक्सपोर्ट डिफॉल्ट काय करायचे ते अबाउट झालंय. आणि आउटपुट पेजला आलो मी आणि इथे बघा काय दिसतंय मला फक्त रिॲक्ट जेएस दिसतंय. मग ही कुठे गेले जे आपण अबाउट पेज बनवलं होतं तर का नाही दिसलं की ते दिसण्यासाठी आपल्याला सांगायला लागेल की आमच्याकडे एक ऍप नावाचं पेज आहे. म्हणजेच आपलं ऍप नावाचं काय आपल्याकडे कंपोनंट आहे. काय ऍप नावाचं आपल्याकडे एक कंपोनंट आहे. त्याच प्रकारे आमच्याकडे एक अबाउट नावाचं कंपोनंट आहे. मग ते सांगण्यासाठी इथे तुम्हाला मेन डॉट जेएसएक्स फाईल दिसते. त्यामध्ये जायचं. इथे बघा आता बाकीचा कोड काय आहे, हिवरचं काय लिहिलंय, ही काय लिहिलंय, संबंध आपला काही नाही. आपल्याला फक्त काय करायचंय, जसं इथे बघा ऍप इम्पोर्ट केलंय ना, म्हणजे ऍप फाईलला काय केलंय इथे, जसं आपण इथे सीएसएस फाईल कनेक्ट केलंय बरोबर. त्याच प्रकारे काय करायचं की इथे पण काय करायचं, अबाउट पेजला इम्पोर्ट करायचं. इम्पोर्ट अबाउट फ्रॉम म्हणजे कुठून, आणि इथून डबल डॉट मध्ये डॉट स्लॅश अबाउट डॉट जेएसएक्स आलं इथे. आणि आता इथे बघा इथे इम्पोर्ट केलंय, इथे काय केलंय ऍप डॉट एक टॅग मध्ये राईट केलंय. जसं आपला इमेज टॅग असतो, जसा बीआर टॅग असतो, त्याच प्रकारे यांनी काय केलंय ऍप दिले. मग आपण खाली लिहू ना इथे की अबाउट लिहिलं तर चालेल. आणि आता अबाउट लिहिलं आणि जसं मी आउटपुट पेजला गेलो, आता बघा जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे काय आलं आता आय एम अबाउट स्क्रीन आलं ना. म्हणजे आपले पेज किती झाले आता, एक आपल्याकडे ऍप नावाचं पेज आहे आणि त्यानंतर अबाउट डॉट अबाउटचं पेज आहे. त्याच प्रकारे मी काय करतो अजून एक पेज बनवतो. जसं की त्या पेजचं नाव असेल ब्लॉग डॉट जेएसएक्स. बनवलं आणि त्याच्यामध्ये पण एक कोणतं कंपोनंट असणार, फंक्शन बेस. मग इथे मी फंक्शन राईट केलं, त्या फंक्शनला नाव देतो मी इथे ब्लॉग. हा फंक्शन रिटर्न काय करणार माहितीये, रिटर्न करणार तो आता एक h1 आणि त्या h1 मध्ये मी सांगणार आय एम ब्लॉक स्क्रीन. आणि जसं मी आउटपुट पेजला आलो इथे ब्लॉक स्क्रीन दिसतंय का माझं, नाही दिसत. मग मी ब्लॉक स्क्रीन दिसण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट ब्लॉग. आता दिसेल, नाही दिसत. त्याला दिसण्यासाठी काय करायला लागेल आपल्याला मेन डॉट जेएसएस मध्ये यावं लागेल. इथे करायला लागेल आपल्याला इम्पोर्ट. मी इथे करतो इम्पोर्ट ब्लॉक फ्रॉम. कुठून करायची आपल्याला की डॉट स्लॅश म्हणजे करंट डायरेक्टरी मधून. आणि जसं आपण अबाउट राईट केले त्याच्याच खाली मी इथे करतो आता ब्लॉग. अरे ब्लॉगची स्पेलिंग चुकायला लागली, ठीक आहे. सजेशन आले ते ब्लॉग आणि सेल्फ क्लोजिंग टॅग. जसं मी आउटपुट पेजला गेलो, आता इथे बघा आय एम ब्लॉक स्क्रीन. उद्या जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट बनवलं तर काय करणार, अशी स्टेप यूज करणार. हा ठीक आहे. आता काहींना प्रश्न पडायला लागले की जसं की आपण ही ऍप फाईलच कनेक्ट केली बरोबर, बरोबर ना. ह्या ऍप फाईलच आपण काय केली सीएसएस कनेक्ट केली. मग बाकीच्या पेजला सीएसएस कसं काय अप्लाय झाले, ठीक आहे. रिॲक्ट जेएस मध्ये काय असते की जी आपल्या हे दोन सीएसएस फाईल भेटतात ना आपल्याला आयत्या, आयत्या फाईल भेटल्यात आपल्याला. कशा भेटल्यात, आयत्या. जसं की मी आता मग ती आयत्या फाईल काय असतात माहितीये, जेवढं तुम्ही पेज बनवता तेवढ्या फाईलला ती आयती फाईल काय होणार, एक्सपोर्ट होणार. जसं की मी इथे काय करतो आता एक फाईल बनवतो, कोणती की त्याला नाव देतो मी आता डेमो. डेमो डॉट सीएसएस दिली. आणि ह्याच्यामध्ये मी h1 ला करतो टार्गेट आणि इथे कलर करू आपण कोणता माहितीये, कलर करू आपण इथे ब्ल्यू. ओके. आणि आता बघा ब्ल्यू कलर झालाय का कुणाचा, नाही. आता मी इथे काय करतो, जे आपलं ब्लॉक पेज आहे ना त्या ब्लॉक पेज मध्ये त्या फाईलला मी करतो इम्पोर्ट. आता कुठे माझं ब्लॉक पेज, इथे आहे. आणि इथे मी वरती करतो इम्पोर्ट. इम्पोर्ट म्हणजेच आपण कनेक्ट करतो. इम्पोर्ट करंट डायरेक्टरी मधून आपल्याला सिंगल कोड घेतला आणि इथून करायचे आपल्याला डेमो डॉट सीएसएस. आणि जसं मी आउटपुट पेजला जातो आणि इथे मी चेक करतो काय झालं, इथे सगळ्यात झाला का,
ह्याचं रिझन काय आहे की इथे मेन डॉट सीएसएस फाईल आहे आणि इथे बघा तुम्ही आता की आपली इंडेक्स फाईल पण इथे सीएसएस कनेक्ट आहे ऑलरेडी आहे ना. त्यामुळे म्हणजे जेवढे आपण सीएसएस राईट करतो ना ग्लोबली सगळ्यांना हे होते आपल्या. ठीक आहे, एवढं ध्यानात ठेवा. मी डेमोला करतो डिलीट. त्यामुळे आपल्याला रिॲक्ट जेएस मध्ये काय यूज करणार आहे आपण, टेलबाईन यूज करणार आहे. ठीक आहे, ते आपण पाहणार आहे. एवढा पॉईंट क्लिअर ऑनलाईन मेंबर्स. आपण मल्टिपल पेज बनवू शकतो इथे. पॉईंट क्लिअर एवढा ऑफलाईन तुम्हाला. हा सगळ्याला आपल्याला हा एकच बनवली म्हणजे हा 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 अप्लाय बनव सगळ्यांना अप्लाय बनव तेवढा सगळ्यांना टाइम सिलेक्ट करा. ठीक आहे, ऑनलाईन मेंबर समजलं इथवर तुम्हाला. मला मेसेज बॉक्स मध्ये सांगतात. अरे समजलंय का नाही. नसेल तर नाही बोला. ठीक आहे ना, एकदा रिपीट करू आपण. नाही समजलं नाही बोलायची, समजलं असेल तर यस राईट करा. गॉट इट ऑनलाईन मेंबर्स. आता इथे आपण मल्टिपल पेज बनवतो. थोडा पॉईंट समजला तुम्हाला. मी काय करतो, बाकी सगळे पेज काय करतो आता क्लोज करतो. ठीक आहे, आता आपण काम करू फक्त ऍप डॉट जेएसएक्स मध्ये. ठीक आहे, ठीक आहे. आउटपुट मध्ये आपल्याला आउटपुट शो होतं इथे. आता इथे जसं की मी मेन डॉट जेएसएस मध्ये जातो आणि इथे मी फक्त काय करतो, ऍप डॉटच पेज शो करतो. ठीक आहे, आपल्याला आता तिथेच काम करायचं. अरे रिॲक्ट जेएस का नाही झालं. आउटपुट पेजला आलो. इथे आपल्याला ऍप डॉट जेएसएस चा कोड दिसतो. जसं मध्ये ऍप मध्ये आलो. आता इथे बघा, इथे आपण H1 राईट केला. H1 मध्ये काय राईट केलंय, रिॲक्ट जेएस. ठीक आहे, त्यानंतर मी H1 च्या खाली परत मी अजून एक H1 राईट करायला गेलो आणि इथे मी राईट करतो वेलकम. तर काय आला मला इथे, एरर आला. काय एरर आला बघा, आउटपुट पेजला गेलो, इथे पण एरर शो होतोय. ठीक आहे, की तुम्ही रिॲक्ट जेएस मध्ये रिॲक्ट जेएस मध्ये तुम्ही काय करू शकता की एक सारखे तुम्ही टॅग राईट नाही करू शकत. म्हणजे सपोज मी इथे ड्यू टॅग घेतला. ठीक आहे, H1 बरोबरच नाही की इथे मी ड्यू टॅग घेतला. ड्यू टॅग मध्ये पहिल्यामध्ये आपण सपोज H1 घेऊ किंवा मी डायरेक्टली टेक्स्ट राईट करतो ABC. ठीक आहे, त्यानंतर ह्या ड्यूच्या खालीच मी अजून एक ड्यू घेतला आणि त्याच्यामध्ये मी XYZ असं काहीतरी राईट केलं. हे पण काय रिॲक्ट जेएस मध्ये व्हॅलिड नाही. ठीक आहे, मग व्हॅलिड कसं आहे, कोड कसा राईट करायचा, मग फक्त काय H1 राईट करायचं नाही. तुम्ही असं करू शकतात ना, एक ड्यू घेतला आणि त्या ड्यूच्या आतमध्ये तुम्ही मल्टिपल ड्यू राईट करू शकता. जसं की मी इथे एक ड्यू घेतला, त्या ड्यू मध्ये मी घेतला इथे H1 आणि H1 ला सांगतो मी इथे हाय. त्यानंतर त्या ड्यूच्या आतमध्ये मी अजून एक ड्यू घेतला आणि त्याला सांगतो इथे मी H1 मध्ये बाय. झाले ना, म्हणजे एक ड्यू घेतलाय आणि त्या ड्यूच्या आतमध्ये मी काय करू शकतो, मल्टिपल ड्यू राईट करू शकतो. समजतंय. जसं की मी आउटपुट पेजला आलो आणि इथे रिफ्रेश केलं, आलं इथे हाय आणि बाय. फक्त तुम्ही काय करू शकत नाही की जो पहिला ड्यू आहे त्या पहिल्या ड्यूच्याच खाली तुम्ही काय करू शकत नाही, दुसरा टॅग यूज करू शकत नाही. जसं की मी ते ड्यू घेतला, ड्यू मध्ये असं राईट केलं आणि त्याच्याच खाली मी काय करायला गेलो, H1 राईट करायला गेलो. व्हॅलिड आहे का, समजला हा पॉइंट. आता तुम्हाला एक मी नवीन टॅग सांगतो. जसं की HTML मध्ये पी टॅग आहे, बी टॅग आहे, ड्यू टॅग आहे. त्याच प्रकारे रिॲक्ट जेएस मध्ये एक सेगमेंटेशन म्हणून एक टॅग आहे. कसा माहितीये की असा, कोणता टॅग हा सेगमेंटेशन टॅग.
आणि हा टॅग यूज करायचा. रिटर्न मध्ये काय करायचं, पहिल्यांदा हा टॅग राईट करायचा आणि हा टॅग टाकल्यानंतर तुम्ही मग काही राईट करा. इथे H1 मी राईट केलं, इथे मी हाय राईट केलं. त्यानंतर H1 च्या खालीच मी काय केलं, अजून एक H1 घेतलं आणि इथे मी बाय राईट केलं. काही एरर आला का मला इथे? नाही आला. आउटपुट पेजला गेलो, इथे बघा हाय बाय बाय बाय. समजलं? React.js मध्ये यूज करताना काय करणार तुम्ही, हा फ्रेगमेंटेशन टॅग यूज करायचा. समजलं? आता मला एखादा H1 राईट करायचा आहे, फ्रेगमेंटेशन टॅग ओपन केला, क्लोज केला. जसं की तुम्ही हा बघतात, आतापर्यंत तुम्ही हा कसं टॅग कसा आहे, हा H1 सारखा टॅग आहे, फक्त तिथे काय करायचं, H1 नाही राईट करायचं, एम्प्टी ठेवायचा. काय करायचं, एम्प्टी ठेवायचा. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही किती ड्यू घ्या, किती H1 घ्या, काही प्रॉब्लेम नाही. एक ड्यू घेतला, त्याच्याच खाली अजून एक ड्यू घेतला, त्याच्याच खाली अजून एक ड्यू घेतला, काही प्रॉब्लेम नाही. समजला हा फंडा? ठीक आहे, नॉर्मल बेसिक रूल आहे त्याचे. ठीक आहे, कोणला मेंबर पॉइंट क्लिअर येतो? अरे सर्वांनी सांगायची मला, पॉइंट क्लिअर हा. अरे एक दोन जण बळजबरी असं यस राईट करतात. नाही समजला नाही बोला, एकदा रिपीट घेऊ आपण. ठीक आहे, हा पॉइंट समजलं तुम्हाला. आता CSS कुठे राईट करायची समजलं, मल्टिपल पेज कसे बनवायचे ते समजलं तुम्हाला. आता मी काय करतोय, हा फ्रेगमेंटेशन टॅग इथे राईट केला, त्याच्यामध्ये मी काय करतो, एक नॉर्मलचा ड्यू घेतो आणि त्या ड्यू मध्ये मी H1 घेतो आणि H1 मध्ये सांगतो वेलकम वेलकम टू React.js, किंवा इथे मी वेलकम केलं आणि वेलकमच्या पुढे मी राईट करतो दत्ताला. जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा आलं वेलकम टू दत्ता, आलं इथे. मी काय करतो, आता जो आपला फंक्शन आहे त्या फंक्शन मध्ये मी काय करतो, एक व्हेरिएबल बनवतो. आता व्हेरिएबल माहिती आहे ना तुम्हाला, जसं की मी इथे व्हेरिएबल बनवला युजर नेम नावाचा आणि त्याच्यामध्ये मी स्टोअर करतो इथे आता विशाल. ठीक आहे, आता व्हेरिएबलला माहिती आहे तुम्हाला जावा स्क्रिप्टच आहे. ठीक आहे ना, व्हेरिएबलला मी इथे काय करतो, लेट देतो. काय दिलं इथे मी, लेट. कोणता व्हेरिएबल बनवला मी, एक युजर नेम नावाचा काय केला मी, एक व्हेरिएबल बनवला आणि त्या व्हेरिएबल मध्ये काही व्हॅल्यू स्टोअर केली मी, विशाल नाव हे स्टोअर केलं. आता मला हे युजर नेम आहे ना, ते युजर नेम काय करायचे, मला हे वेलकमच्या पुढे प्रिंट करायचे. मग मी काय करणार, ते युजर नेम कॉपी केलं मी इथून आणि इथे मी पेस्ट करतो आणि आउटपुट पेजला आलो आणि इथे काय आलं, आता वेलकम टू युजर नेम, विशाल नाव आलं का इथे. जावा स्क्रिप्ट मध्ये आपल्याला ह्या प्रकारे डेटा प्रिंट करायचा असेल तर काय करायचं, सिंपल कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा आणि क्लोज करायचा. कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा आणि इथे काय करायचा, क्लोज करायचा आणि त्या व्हेरिएबलचं नाव प्रिंट करायचं. कोणता व्हेरिएबल आपल्याला प्रिंट करायचा, युजर. मी इथे युजर, जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा आउटपुट मध्ये काय आलं, वेलकम टू. जसं की ठीक आहे, मी इथे एक वेगळं स्टेटमेंट राईट करतो. इथे मी आय एम, सपोज इथे मी दत्ता केलं, आय एम दत्ता, त्यानंतर माय एज असं काहीतरी इज 21. आउटपुट पेजला गेलो, इथे गेलो, रिफ्रेश आलंय आय एम दत्ता, माय एज इज 21. आता मी काय करतो, इथे सपोज विशालच्या नागी माझं एक ह्या व्हेरिएबल मध्ये माझं नाव राईट केलं, नाव राईट, आणि अजून एक व्हेरिएबल बनवलं, लेट एज इक्वल टू माझं एज इथे मी राईट करतो 21 किंवा माझं इथे एज राईट करतो 23. ओके, मग मला इथे काय करायचे, की जे हे नाव आहे ह्या नावाच्या जागी मला हे व्हेरिएबल काय करायचे, प्रिंट करायचे. मग त्यासाठी मी काय करणार, डायरेक्ट हा व्हेरिएबल मी कॉपी करून डायरेक्ट पेस्ट तर नाही करू शकत, ह्या एजच्या जागी काय होईल, ऍज इट इज तो टेक्स्ट म्हणून प्रिंट. मग मला तो व्हेरिएबल प्रिंट करण्यासाठी काय करायचे, ते
कर्ली ब्रॅकेट ओपन करायचा, क्लोज करायचा आणि त्या व्हेरिएबलचं नाव राईट करायचे. जसं की त्या व्हेरिएबलचं नाव काय, एज, आणि इथे नेमच्या जागी मी काय करतो आता इथे त्या व्हेरिएबलचं नाव राईट. जसं की त्या व्हेरिएबलचं नाव काय, इथे युजर. आउटपुट पेजला गेलो, इथे बघ आलं. आता इथे मी नाव चेंज करतो ह्या व्हेरिएबल मधलं. व्हेरिएबल मधलं नाव टाकतो मी, जसं की ओम नाव टाकलं. आउटपुट पेजला गेलो, इथे काय आलं, समजला हा पॉइंट एक. ऑनलाईन मेंबर समजला, समजला एवढा. आता तुम्हाला हे व्हेरिएबल माहिती आहे, लेट डेटा टाइप माहिती आहे, मग मला सांगा. ठीक आहे, आपण थोडस डिस्कस करू लेट बद्दल. ठीक आहे, आता लेट काय आहे, काय लेट, हा कीवर्ड आहे, कीवर्ड आहे. लेट मध्ये सपोज, ठीक आहे ना, लेट मध्ये एक व्हेरिएबल बनला a इक्वल टू 10. मग हा व्हेरिएबल परत मी इथे काय करतो, लेट a इक्वल टू 20 व्हॅलिड आहे का, हे सार्थक व्हॅलिड आहे, व्हॅलिड आहे की नाही, आहे, हा व्हॅलिड आहे की नाही, नाही व्हॅलिड आहे, पक्का एक सांगा. ऑनलाईन मेंबर व्हॅलिड आहे की नाही, असेल तर यस राईट करा आणि नसेल तर नो राईट करा. सांगा बरं मला, हे स्टेटमेंट व्हॅलिड आहे की नाही, काय झालं, मला फक्त सांग, हे स्टेटमेंट व्हॅलिड आहे की नाही, यस ऑर नो, आहे. ऑनलाईन मेंबर आहे. अरे बाकीचे ऑनलाईन मेंबर बाकीचे जॉईन आहात का नाही, का 3-4 जणच आहेत फक्त. मग असा रिस्पॉन्स दिला, जो बोलणार नाही मग त्याला कॅमेरा चालू करायला लावेल चालू लेक्चर मध्ये, ठीक आहे ना, अदरवाईज मग लेफ्ट केलं जाईल. अरे फक्त सांगायची की हे स्टेटमेंट, ठीक आहे इकडे लक्ष द्या, हे स्टेटमेंट काय आहे, व्हॅलिड आहे. काय व्हॅलिड आहे का, की लेट मध्ये आपण काय करू शकतो, त्याला मल्टिपल टाइम डिक्लेअर करू शकतो. ठीक आहे ना, हे स्टेटमेंट व्हॅलिड आहे. त्यानंतर असतं आपल्याकडे व्हॅर, बरोबर. मग व्हॅर मी काय करतो, ते बी इक्वल टू 10 केलं. त्यानंतर मी इथे काय करतो, व्हॅर बी इक्वल टू 20 केलं. हे स्टेटमेंट व्हॅलिड आहे का अनव्हॅलिड आहे, रिडिक्लेअर करू शकतो का व्हॅरला मी, करू शकतो का, नाही करू शकतो. ठीक आहे ना, व्हॅरला नाही करू शकतो. पण त्या व्हॅर मध्ये मी बी ची व्हॅल्यू इनिशियलाइज करू शकतो, डिक्लेअर करू शकतो. काय करू शकतो मी, इनिशियलाइज करू शकतो त्याची व्हॅल्यू. ठीक आहे, असं करू शकतो. आणि कॉन्स्ट मध्ये काय असतं, कॉन्स्ट तर सर्वांना माहिती आहे, तुम्ही एकदा व्हॅल्यू दिली नाही की लास्ट पर्यंत तुमचा प्रोजेक्ट आहे तोपर्यंत तुमची ही व्हॅल्यू काय राहणार, तेच राहणार. ठीक आहे, मग यामुळे आपण शेवटपर्यंत काय यूज करणार माहितीये, हे व्हॅर नाही यूज करणार, आपण करणार लेट आणि कॉन्स्ट यूज करणार. ठीक आहे, थोडासा नॉर्मल डिफरंट आहे, काय नाही. आता इथे मी लेट केली, ठीक आहे, तुम्ही कॉन्स्टंट करू शकता, आपण कॉन्स्टंट करू. कॉस्ट मध्ये काय, एकदा व्हॅल्यू डिक्लेअर केली त्यानंतर आपण ती व्हॅल्यू काय करू शकतो, चेंज नाही करू. समजला इतर पॉइंट मला. अजून मी थोडस पुढे घेतो अजून. त्यानंतर रिॲक्ट जेएस मध्ये एक मॉड्यूल आहे, तुम्ही मला एक मॉड्यूल सांगतो. ठीक आहे, नाही समजलं नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण त्याला कव्हर करणार आहे. तर तो मला इंट्रोडक्शन देतो. एक मॉड्यूल आहे, काय मॉड्यूल, जसं की जसं की तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये किंवा जावास्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल कसा डिक्लेअर करतात, लेट किंवा मी वेर राईट, व्हॅर ए इक्वल टू 10 असं तुम्ही काय करतात, व्हेरिएबल डिक्लेअर करतात, बरोबर.
मग त्याच प्रकारे रिॲक्ट जेएस मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करण्याची एक वेगळी टेक्निक आहे. टेक्निक म्हणजे आपण त्याला एक फंक्शनॅलिटी बोलू. कशी टेक्निक आहे माहितीये की रिॲक्ट जेएस मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक मॉड्यूलची गरज आहे. कशाची गरज आहे आपल्याला? मॉड्यूलची. ते मॉड्यूल मी तुम्हाला सांगतो, पण व्हेरिएबल डिक्लेअर कसा करतात ते सांग. जसं की मी ते कॉन्स्ट केलं, त्यानंतर इथे असतो राऊंड ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एक असतो आपला व्हेरिएबल. जसं की मी इथे व्हेरिएबल बनवला युजर, आणि सेकंड असतो इथे फंक्शन. आता हे कन्फ्युज वाटन, हे नवीन आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. इक्वल टू, परत एक आपलं तुम्हाला सांगितलं एक मॉड्यूल असतं, त्या मॉड्यूलचा यूज करून आपण काय करतो, तिथे व्हेरिएबल बनवतो. ते यूज स्टेट नावाचं काय एक मॉड्यूल. थोडं थोडं समजलं असेल, थोडं कन्फ्युज होतं. जसं की आपण जावास्क्रिप्ट मध्ये ह्या पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेअर करतो, त्याच पद्धतीने आपल्याला एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा असेल तर ह्या पद्धतीने आपण रिॲक्ट जेएस मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर. कोणता मॉड्यूल आहे? एक यूज स्टेट म्हणून. जसं की मी आता तुम्हाला कोड करून दाखवतो. जसं की त्या मॉड्यूलची आपल्याला काय गरज आहे, तर आपण त्याला करणार इम्पोर्ट. इम्पोर्ट काय करणार आहे आपण, की एक यूज स्टेट नावाचं काय आपल्याला मॉड्यूलची फ्रॉम कुठून आपण इम्पोर्ट करणार त्याला माहितीये. आपण तर करंट डायरेक्टरी मधून तर नाही करणार, आपण त्याला कुठून करणार, ह्या गोडाऊन मधून. मग गोडाऊन मधून करायचे असेल तर फक्त इथे करायचं राईट तुम्ही रिॲक्ट. काय राईट करायचं, फक्त इथे ऑटोमॅटिकली ह्या गोडाऊन मधून आपल्याला काय भेटेल, हा यूज स्टेट भेटेल, त्याला कर्ली ब्रॅकेट मध्ये असं. झाला मॉड्यूल, ठीक आहे. नुसतं लक्ष द्या, वर्किंग काय नाही समजलं आपण घेऊ, ठीक आहे. हा मॉड्यूलची आपल्याला गरज आहे म्हणून आपण त्याला काय केलंय, ते इम्पोर्ट केलं. ओके. आता इम्पोर्ट करून मी काय करतो, एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. जसं की कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, त्यामध्ये मी इथे करतो युजर नेम. त्यानंतर इथे असतो एक फंक्शन. मग फंक्शनला मी नाव देतो सेट युजर नेम. हा काय झाला आपला, हा व्हेरिएबल झाला. आणि सेकंड काय असतो, हा फंक्शन असतो. आता तो फंक्शन का असतो, कॉमन असतो, ते आपण पाहू. त्यानंतर कशाचा यूज करून हा व्हेरिएबल बनवायचा आहे आपल्याला, या यूज स्टेट नावाच्या मॉड्यूल मधून. मग इथे यूज स्टेट आणि इथे द्यायचा राऊंड ब्रॅकेट. झाला आपला एक व्हेरिएबल काय झाला आपला क्रिएट झाला. समजतंय थोडं थोडं काय केलंय आपण, ठीक आहे. एवढं समजलंय तुम्हाला की एक मॉड्यूल आहे रिॲक्ट जेएस मध्ये. काय आपल्याकडे एक मॉड्यूल, तो मॉड्यूल आपल्याला लागतोय. काय होतं आपल्याला, ते मॉड्यूल लागत. मग त्याला काय केलं आपण, फक्त इम्पोर्ट केलं. कुठून इम्पोर्ट केलंय, रिॲक्ट मधून. कुठून इम्पोर्ट केलंय, रिॲक्ट. एवढं समजलं. आणि त्याचा यूज करून तुम्ही असं सर काहीतरी कोड राईट केलाय, ह्याला म्हणतात व्हेरिएबल डिक्लेरेशन, ठीक आहे. व्हेरिएबल आपण काय केलं, डिक्लेअर केलं. कशाचा यूज करून, की ह्या यूज स्टेटचा यूज करून, ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये एक असतो आपला व्हेरिएबल आणि सेकंड असतो आपला फंक्शन. आता व्हेरिएबल कशासाठी असतो, डेटा स्टोअर करण्यासाठी, बरोबर. आणि हा फंक्शन कशासाठी असतो, की डेटा स्टोअर करण्यासाठी. हा काय करतो, सपोज हा देणारा झाला. जसं की मी आता सार्थकला 10 रुपये दिले, मी कोण झालो, हा मी फंक्शन झाला. आणि सार्थकनी त्याच्या बॅग मध्ये ते 10 रुपये टाकले, मग तो कोण झाला, व्हेरिएबल झाला. फंक्शन म्हणजे काय, की तो व्हॅल्यू देतोय. काय करतोय, तो व्हॅल्यू देतोय. आणि हा व्हेरिएबल म्हणजे काय, तो व्हॅल्यू डेटा स्टोअर करतो. ठीक आहे, समजलं एवढं. जसं की आणि हा यूज स्टेटचा यूज करून आपण काय केलं, इथे व्हॅल्यू समजलंय थोडं थोडं. आणि यूज स्टेट मध्ये आपण काय करू शकतो, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू टाकू शकतो. जसं की बघा, तुम्ही एखादे गेम खेळायला गेलात आणि गेम मध्ये तुम्हाला बाय डिफॉल्ट काहीतरी कॉइन भेटतात ना, 10-20. किंवा पबजी मध्ये गेलात, पबजी मध्ये तुम्हाला काहीतरी एक बीसी कॉइन 5 फ्री भेटतात, असं आहे ना काहीतरी. त्याच प्रकारे इथे बाय डिफॉल्ट आपण काय शकतो, व्हॅल्यू टाकू शकतो. जसं की मी इथे व्हॅल्यू टाकली एबीसी. आणि आता मी हा व्हेरिएबल काय करतो, इथे प्रिंट करतो.
ठीक आहे, एज नाहीये इथे, आता एजला मी रिमूव्ह करतो आणि इथे हा व्हेरिएबल मी काय करतो आता प्रिंट करतो आणि आउटपुट पेजला गेलो आणि मी इथे रिफ्रेश केलं. आउटपुट काय आलं? बाय डिफॉल्ट आपलं एबीसी, म्हणजे ह्या व्हेरिएबल मध्ये बाय डिफॉल्ट काय असणार आहे इथे? एबीसी असणार. मी ते विशाल राईट केलं तर ह्या व्हेरिएबल मध्ये बाय डिफॉल्ट व्हॅल्यू कोणती असणार आहे? विशाल. बघा इथे आउटपुट पेजला आलो विशाल, पण मी हे व्ह्यू स्टेट मध्ये व्हॅल्यू नाही दिली तर बाय डिफॉल्ट व्हॅल्यू त्यात काय असणार आहे? एम्प्टी असणार आहे. जसे की आउटपुट पेजला गेलो आणि इथे बघा आय एम आलंय, युजर नेम मध्ये काय आहे का सध्या? ठीक आहे, समजते ऑनलाईन मेंबर? इतर पॉइंट क्लिअर आहे थोडा थोडा? यूज स्टेटच्या आधीचा पॉइंट क्लिअर आहे तुमचा? आता तुम्हाला हे यूज स्टेटचं मी फक्त डेमो दाखवतो. जसं की हा व्हेरिएबल काय करतो? डेटा स्टोअर करण्यासाठी, बरोबर, आणि हा सेट युजर काय करतो? डेटा देतो. मग मी इथे काय करतो? जो हा सेट फंक्शन आहे त्या फंक्शनला मी इथे कॉल करतो. फंक्शन असाच कॉल करतात ना, माहिती आहे ना तुम्हाला, जावास्क्रिप्ट मध्ये शिकलात ना. जो हा फंक्शन आहे, मग हा फंक्शनला मी फक्त काय केलं? कॉल केलं. जसं मी आउटपुट पेजला आलो आणि इथे मी रिफ्रेश केलं, काही चेंजेस झाले का इथे? फक्त मला इथे काय दिसलंय? काही दिसलं. जसा हा फंक्शन आहे, ठीक आहे, फंक्शन बद्दल आपण नेक्स्ट मध्ये. ठीक आहे, आता पाहायला गेलो तर आपल्याला जो इव्हेंट पाहायला लागतील. ठीक आहे ना, तुम्हाला हे यूज स्टेटचं जमलं तर ट्राय करा, अदरवाईज नाही जमलं काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग एवढं ट्राय करतात तुम्ही एकदा ऑनलाईन मेंबर करतात. एक मल्टिपल पेज बनवा आणि त्यामध्ये एक व्हेरिएबल डिक्लेअर करा. फक्त एवढं तुम्ही आता ट्राय करा, नाही जमलं तर आपण एकदा रिपीट, आणि झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे, डन म्हणून. एवढं ट्राय करा. रंजित लक्ष द्या. ठीक आहे, आता मेन डॉट जीएसएस म्हणजे काय? जसं की ठीक आहे, जसं की मी काय केलं, जे आपलं ऍप नावाचं एक कंपोनंट बनवलंय, बरोबर ना. कंपोनंट म्हणजे काय? आपलं पेज. ओके, कंपोनंट म्हणजे काय? आपलं पेज किंवा आपण त्याला स्क्रीन बोलतो. ठीक आहे ना, कंपोनंट म्हणजे काय? आपलं पेज. मग इथे मी ऍप नावाचं काय केलंय? कंपोनंट बनवलं, म्हणजे कंपोनंट म्हणजे आपलं पेज. मग त्याच प्रकारे मी काय केलंय? अबाउट नावाचं एक कंपोनंट बनवलंय. मग हा कंपोनंट रिटर्न काय करतोय? की आय एम अबाउट स्क्रीन, असं तो कंपोनंट काय करतोय? इथे रिटर्न करतोय. ठीक आहे ना, मग मला काय करायचे की आउटपुट पेजला काय करायचंय? जसं की इथे माझं ऍप नावाचं पेज दिसतंय, त्याच प्रकारे माझं काय झालं पाहिजे? अबाउट नावाचं पेज पण शो झालं पाहिजे आउटपुट पेजला. मग त्यासाठी आपल्याला मेन डॉट जेएसएस मध्ये काय करावं लागतं? तुला जे पेज दाखवायचंय ना, आता इथे बघा की आपण ऍप पेज काय केलंय? ते इम्पोर्ट केले आणि इथे शो केले. मग ह्याच प्रकारे काय करायचं? आपलं अबाउट पेज शो करायची. मग इथे करायचं इम्पोर्ट काय इम्पोर्ट करायची आपल्याला? अबाउटची स्पेलिंग चुकून द्यायची नाही. अबाउट फ्रॉम कुठून इम्पोर्ट करायची? आपल्या करंट डायरेक्टरी मधून. मग डॉट स्लॅश अबाउट डॉट जेएसएस. अरे झालं इथे अबाउट डॉट. तुमची इथे अबाउटचं तुम्ही इथे ए छोटा काढला तर तुम्हाला एरर पाहायला भेटेल, कारण इथे ठीक आहे. आणि जे आपण अबाउट असं इम्पोर्ट केलंय ना, आता अबाउट केल्यानंतर जसं इथे ऍप दिसेल तुम्हाला, त्याच प्रकारे अबाउटचं पण करायचे. राईट अबाउट बॅकस्लॅश आणि त्याला क्लोज करायचं. झालं, आउटपुट पेजला आलो आणि इथे बघा आय एम अबाउट स्क्रीन. नॉर्मल, अरे दोनच लाईन आहेत फक्त. काय अबाउट पेजला आपण इथे इम्पोर्ट केले आणि इथे काय केलंय? एका टॅग मध्ये राईट केले, सेल्फ क्लोजिंग टॅग. समजलंय रणजित? ह्याच्या व्यतिरिक्त काय नाही.
समजलं रणजित? का एकदा डबल सांगायची? हे काय म्हणतोय? ठीक आहे, नॉर्मल, बाकी काही नाही. ठीक आहे, बाकीच्यांना समजलंय ऑनलाईन मेंबर? ठीक आहे. यूज स्टेटच्या अगोदरचं सर्वांना समजलं असेल तर यस असा मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे, मला आता तुम्हाला मी काय सांगतो, इथे मी अबाउटचं काय करतो, रिमूव्ह केलं. ठीक आहे, रिमूव्ह करून टाकतो आता. जसं की तुम्हाला पेंट मध्ये मी सांगितलं, जसं आपण जावा स्क्रिप्ट मध्ये हा व्हेरिएबल डिक्लेअर करत होतो, त्याच प्रकारे आपल्याला रिॲक्ट जेएस मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करायचं बोललं तर आपल्याला एक मॉड्यूलची गरज असते. कोणत्या मॉड्यूलची गरज आहे? यूज स्टेट्सची. आणि त्या यूज स्टेट मॉड्यूल काय करतो माहिती आहे आपल्याला? रिटर्न करतो आपल्याला एक व्हेरिएबल आणि दुसरं रिटर्न करतो आपल्याला फंक्शन. बस एवढाच फंड आहे. मग इथे बघा, मला कशाची गरज होते? ठीक आहे, मी मेन डॉट जीएसएस बंद करतो आणि अबाउट पण बंद करतो. आणि आता इथे बघा, इथे मी काय केलंय, हे पण मला काय करतो, रिमूव्ह करून टाकतो. हे पण मी काय करतो आता, रिमूव्ह करतो. मला काय करायचे की मला एक एज नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे. कशामध्ये? की रिॲक्ट जेएस मध्ये. मग मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं बोललं की मी काय करणार, एक इम्पोर्ट करणार मॉड्यूल. त्या मॉड्यूलचं नाव आहे यूज स्टेट. त्या मॉड्यूलला मी इम्पोर्ट करणार फ्रॉम म्हणजे काय, कुठून करायचं, डबल कोड मध्ये सांगायचं आम्हाला काय कर, रिॲक्ट जेएस मधून काय करतो, मॉड्यूल इम्पोर्ट कर. संपला फंडा. जो हा मॉड्यूल इम्पोर्ट केलाय त्याला टाकायची कर्ली ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, टाकला. यूज स्टेट आपला काय झाला, इथे इम्पोर्ट झाला. आणि ह्याचा यूज करून आपल्याला एक एज नावाचा व्हेरिएबल काय करायचा आहे, डिक्लेअर करायचा आहे. मग मी इथे काय करतो, यूज स्टेट आणि राऊंड ब्रॅकेट. हा यूज स्टेट जो काय मॉड्यूल आहे तो आपल्याला रिटर्न करतो. काय रिटर्न करतो माहितीये? एक ऍरे. ठीक आहे, दोन गोष्टी रिटर्न करतो आपल्याला. फर्स्ट करतो आपल्याला रिटर्न एक व्हेरिएबल आणि सेकंड करतो आपल्याला फंक्शन. मग मी इथे काय करतो, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट, त्यामध्ये मी इथे एज राईट केलं आणि सेकंड आपला फंक्शन असतो, त्या फंक्शनला नाव देतो मी सेट एज म्हणून, असं मी नाव देतो. झाला आपला व्हेरिएबल डिक्लेअर. समजलं? व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा, तुम्ही एकदा दोनदा ट्राय करता, हाताने जेव्हा राईट करता तेव्हा तुम्हाला समजेल. आणि हा जे यूज स्टेट मध्ये जो काय हा व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबल मध्ये आपण बाय डिफॉल्ट व्हॅल्यू टाकू शकतो. जशी की माझी एज आहे 21 आणि मी ते 21 एज काय टाकली. ठीक आहे, हा मी आय एम, हा व्हेरिएबल मी काय करतो, इथे प्रिंट करतो आणि इथे करतो इयर ओल्ड. जसं मी आउटपुट पेजला गेलो आणि इथे मी काय करतो, नॉर्मल रिफ्रेश केलं तर इथे काय आउटपुट आलं, आय एम 20 इयर ओल्ड आलं. इथे हा नेमचं सांगा, एक नेम प्रिंट करून दाखवा. ठीक आहे, आता एज नावाचा व्हेरिएबल बनवायचा, त्याच प्रकारे मला एक नेम नावाचा व्हेरिएबल बनवायचा. मग मी ते काय करणार, कॉन्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट आणि इथे मी करतो नेम व्हेरिएबल झाला. त्यानंतर आपले एक फंक्शन बनवायचे. मग सेट नेम नावाचं एक फंक्शन बनवलं, इक्वल टू कशाचा यूज करून, यूज स्टेटचा यूज करून मला व्हेरिएबल बनवायचा आहे. बनवला, झाला व्हेरिएबल. आणि व्हेरिएबल मी काय करतो, इथे वेलकम टू कर्ली ब्रॅकेट ओपन केला, क्लोज केला आणि इथे मी नेम व्हेरिएबल काय करतो, झालं. मग आउटपुट पेजला येतो मी एकदा आणि इथे रिफ्रेश केलं, काय आलं, आय एम 20 इयर ओल्ड, वेलकम टू. काहीच नाही, कारण आपण बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काहीच नाही टाकली. काय केलं आपण, बाय डिफॉल्ट व्हॅल्यू काय केली, काहीच नाही टाकली. मग इथे मी बाय डिफॉल्ट व्हॅल्यू टाकू. मग इथे नेम टाकण्यासाठी काय करतो, तुम्ही सिंगल कोड द्या किंवा डबल कोड द्या, त्याला फक्त पाहिजे स्ट्रिंग. मग इथे मी राईट केलं दत्ता, जसं मी आउटपुट पेजला आणि इथे रिफ्रेश केलं, आय एम 20 इयर ओल्ड, वेलकम टू दत्ता. बस फंडा खतम. अरे नॉर्मल आहे. तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता, जेव्हा हाताने तुम्ही कोड टाईप करता, फर्स्ट टाइम तुम्ही हाताने बघून कोड टाईप करता, सेकंड टाइम काय करता, 4 लाईनी बघता आणि 4 लाईनी तुम्ही मनाने टाईप करता. तिसऱ्या टायमिंगला काय होईल, तुम्ही 6 लाईनी टाईप मनाने करता आणि 2 लाईनी काय करतात, बघता. आणि 5व्या टाइमला काय होईल,
तुम्ही अख्खा कोड म्हणून टाईप करता तेव्हा तुम्हाला ऍक्च्युअल समजेल वर्किंग काय आहे. जसं की मी इथे नेम टाकलंय. आता तुम्ही घरी जाऊन बघा ना. आता इथे नेम नंतर काय असतं, बुलियन असतं ना बुलियन. तर तुम्हाला माहिती आहे बुलियन मध्ये ट्रू आणि फॉल्स असतं. आउटपुट पेजला आलो आणि इथे मी चेक करतो काय आलं, इथे एम्प्टी आलं, म्हणजे काहीच होत नाही. बरं बुलियनचं काहीच नाही इथे. तुम्हाला अजून माहिती ॲरे. ॲरे कशात असतो, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आणि तुम्ही व्हॅल्यू टाकून बघा. पहिलं मी टाकलं ONE1 आणि सेकंड मध्ये मी टाकतो TWO2 ॲरे. आणि जसं मी आउटपुट पेजला येतोय आणि इथे चेक करतो, झाला ॲरे प्रिंट. मध्ये इथे ॲरे पण प्रिंट होतोय. असं तुम्ही वर्किंग केलं पाहिजे स्वतःहून. मी सांगेल जेव्हा तुम्ही तवाच करणार. सरनी सांगितलंय की नेमच प्रिंट करायची आणि ह्याच्यामध्ये एजच प्रिंट करायची, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच प्रिंट होत नाही. तुम्ही ते ऑब्जेक्ट टाकून बघा. तुम्हाला माहिती आहे ऑब्जेक्ट म्हणजे काय, ॲरे माहिती आहे तुम्हाला, डेटा टाईप माहिती आहे. मग हा प्रॅक्टिस कोण करणार, मी करणार, कारण मला शिकायची. ठीक आहे ना. ठीक आहे. मग आज आपण काय करू, एवढंच बस करू. उद्या तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला एक मी काय देतोय आता, डेमो देतोय. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, तुम्हाला एक मी डेमो देतोय. आता डेमो काय माहितीये, HTML अँड CSS वर डेमो आहे तुम्हाला. फक्त तो करायचा आहे React.js मध्ये. तुम्हाला डेमो दाखवू. आता जो डेमो बनवून तोच खरा डेव्हलपर, फ्रंट एंड डेव्हलपर मी असं समजणार. नाहीतर मग तो खाजगी असं काहीतरी बोलतात ना, ते असं काहीतरी, म्हणजे तो खोटा डेव्हलपर. अशी डिझाईन करायची तुम्ही. आता तुम्हाला 3 डिझाईन देणार आहे. किती डिझाईन देणार आहे, 3 डिझाईन. आणि 3 डिझाईन पैकी तुमची जी आवडती डिझाईन आहे, ती आवडती डिझाईन काय करायची तुम्ही, HTML, React.js आणि CSS वापरून काय करायचे, डिझाईन करायची. ओपन चॅलेंज, ChatGPT यूज करा, जेमिनाय यूज करा, क्लॉड यूज करा, डिप्सिक यूज करा, अजून टूल सांगतो तुम्हाला, फुल यूज करा. पण मला ॲक्युरेट पाहिजे. तुम्ही ChatGPT केलं ना, लगेच समजून जाईल. तुम्हालाच समजेल. तुम्ही अशी मोबाईल मध्ये ओपन करायची आणि लॅपटॉप मध्ये बघायची, सेम आहे का नाही. ChatGPT केली तरी बघा. ठीक आहे. अशी डिझाईन करा नॉर्मल. काही नाही तुम्ही करता ना, उद्या सुट्टी आहे, करू शकतात तुम्ही. ठीक आहे. आता ही एक इमेज घेतली. आता ही सर ही इमेज कुठून सापडायची ते पण सांगू तुम्हाला. आता ही इमेजला मी काय करतो, कॉपी करतो आणि ही इमेज कशी सापडायची तुम्हाला सांग. इथे आलो, इथे तुम्हाला हे दिसेल, काय म्हणतो त्याला, लेन्स म्हणतो. इथे मी करतो पेस्ट किंवा इथे मी सिलेक्ट करतो. ठीक आहे. थर्ड इमेज असेल आय थिंक, किंवा सेकंड असेल. इमेज मी सिलेक्ट केली, ओपन केली, झाली इथे इमेज ओपन. आणि तुम्हाला इथे क्रॉप करायला ऑप्शन भेटतो ना ऑप्शन गुगल लेन्सला. मग इथे मी ह्या गर्लला काय करतो, कॉपी करतो लेन्स आणि सर्च करतो. आता इथे बघा आले फोटो, भेटला फोटो. इझी ना. मग तुम्ही असं रिसर्च करा. सपोज तुम्हाला हा की सापडायला छोटीशी, क्रॉप रिसर्च. ठीक आहे. त्या रिलेटिव्ह तुम्हाला इथे फोटो भेटून जाते. आले इथे फोटो आले. ठीक आहे. अशी तुम्ही डिझाईन काय करायची, इम्प्लिमेंट करायची. ठीक आहे. आणि सर्वांना एक इम्पॉर्टंट सूचना सांगायची होती, किंवा एक तुम्हाला, तुमचं जे काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरला काय करा तुम्ही, की बॅच शिफ्टिंग म्हणून काय टाका, रिक्वेस्ट टाका. चालतंय. तुमच्याकडे सॉफ्टवेअर आहे, ती रिक्वेस्ट कशी टाकायची ते तुम्हाला माहिती आहे, तेवढी रिक्वेस्ट टाका. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. बाकीचा राहिलेला पार्ट